महत्त्वाची अपडेट अमित शहा आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीची एक्सक्लुझिव्ह माहिती समोर आली आहे। मला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत, माझं या संपूर्ण गोष्टींवर लक्ष आहे असं अमित शहा म्हणाल्याचं कळतंय। शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शहांनी हे उत्तर दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। आणि आज भेटी संदर्भात आपण अपडेट जाणून घेऊयात। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सोमेश, तक्रारी दिल्ली दरबारी गेल्याचं कळतंय, अमित शहा नेमकं काय म्हणाले आणि राज्यामध्ये अमित शहांच्या या वक्तव्याचे काय पडसाद उमटू शकतात? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती होत्या अशी माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे आणि त्यांचं या सगळ्यावर लक्षही आहे। परंतु या गोष्टी जरा जास्त होत आहेत अशा स्वरूपाचा चर्चेचा सूर होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून। आणि संपूर्ण देशभरामध्ये जेव्हा बिहारमध्ये एनडीएच्या एकजुटीचा संदेश देत बिहारमध्ये इतका मोठा घवघवीत विजय मिळवलाय आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये मात्र जर एकमेकांवर कुरघोड्यांचं राजकारण होत असेल तर हे अत्यंत देशभरातलं एक वेगळंच उदाहरण आहे। आणि त्यामुळे कदाचित शक्यता आहे की जे.पी. नड्डांना देखील अमित शहांनी कालच ते जे.पी. नड्डा अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचले होते एकनाथ शिंदे असतानाच, आणि एकनाथ शिंदे निघाल्यानंतर काही वेळासाठी जे.पी. नड्डा तिथे होते। भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्यासोबत बोलणारी व्यक्ती म्हणून जे.पी. नड्डा यांच्यासोबत काही चर्चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली का, की तुम्ही काही विशेषत्वाने काही सूचना या प्रदेशाध्यक्षांना द्या किंवा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत तुम्ही बोला। कारण संपूर्ण देशभरात आणि आजवरच्या भाजपच्या गेल्या 10-15 वर्षाच्या इतिहासात तरी असं कधी झालेलं नाहीये की कोणत्या तरी मित्रपक्षाने एका भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचीच तक्रार ही गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आणि ती सुद्धा मित्रपक्षाकडून होत असताना त्यातील उपमुख्यमंत्री पदाच्या दर्जाच्या व्यक्तीकडून अशा स्वरूपाच्या तक्रारी या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे येत आहेत। त्यामुळे त्यांनी या सर्व गोष्टी होणार नाहीत असं आश्वासनही एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे आणि कदाचित प्रदेशाध्यक्षांसोबत बोलण्यासाठीची योग्य व्यक्ती म्हणून राष्ट्रीय अध्यक्षांसोबत याविषयीची चर्चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे का, त्यांच्या वतीने काही सूचना विशेषत्वाने महाराष्ट्रामध्ये दिल्या जाणार आहेत का। परंतु महाराष्ट्रातील बरेचसे विषय हे केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती आहेत आणि त्यांनी देखील हे म्हटलंय एकनाथ शिंदेंना की या सगळ्या गोष्टींवरती माझं लक्ष आहे। आणि परंतु एकनाथ शिंदेंचं असं म्हणणं होतं की हे सगळं थोडंसं जास्तच होत चाललंय, कारण एका बाजूला बिहारमध्ये एनडीएच्या एकजुटीचा संदेश तुम्ही देताय, तमिळनाडूमध्ये बिहार एनडीए ही एकजूट आहे आणि एनडीएच्या एकोप्याची मेसेज हा सगळीकडे दिला जातोय, आणि परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र हे असं चित्र काय। आणि या सगळ्याबाबत केंद्रीय नेतृत्वाने देखील या सर्व गोष्टी गांभीर्याने घेतल्यात आणि त्यांना या सर्व गोष्टी माहिती आहेत की बऱ्याचशा ज्या घडत आहेत। त्यामुळे कदाचित शक्यता आहे की काल जे.पी. नड्डा जेव्हा अमित शहा यांच्या घरी गेले तेव्हा त्यांनी रवींद्र चव्हाणांना काही या बाबतीतल्या विशेष सूचना केलेल्या असू शकतात। कारण भारतीय जनता पक्षाच्या पार्टी स्ट्रक्चरमध्ये प्रदेशाध्यक्षांसोबत बोलणारी व्यक्ती म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष असतात, जे प्रदेशाध्यक्षांना सूचना करू शकतात। त्यामुळे त्यावेळेसच राष्ट्रीय अध्यक्ष असलेले जे.पी. नड्डा हे सुद्धा गृहमंत्र्यांच्या घरी पोहोचले होते। त्यामुळे यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, ज्या पद्धतीने शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय स्थानिक पातळीवर, तर त्या सर्वच बाबी या केंद्रीय गृहमंत्र्यांनाही माहिती होत्या आणि केंद्रीय नेतृत्वालाही माहिती आहेत। आणि एकंदरीत देशभरामध्ये केंद्र सरकारसमोरचं एक मोठं आव्हान किंबहुना मोठी जबाबदारी आहे की त्यांना आपला अलायन्स, त्यांना आपला राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही स्थापन केल्यानंतर जर 1-2 वर्षामध्ये अशा प्रकारचं चित्र त्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत दिसत असेल तर ते संपूर्ण देशाच्या परसेप्शनच्या दृष्टीने चांगलं नाही आहे। आणि त्यामुळे एनडीएतील फाटाफूट किंवा एनडीएतील एकजूट आणि आपापसातील सामंजस्य हा अतिशय गंभीर विषय अमित शहांसाठी आणि केंद्रातील सर्व भाजपच्या नेत्यांसाठी। त्यामुळे त्यांनी हा संपूर्ण विषय गांभीर्याने घेतल्याचं कळतंय
आणि शिवसेना म्हणून आम्ही काय म्हणजे शिवसेना म्हणून बरोबर आहे त्यांनी सोमेश. त्यामुळे असंही आता म्हटलंय केंद्र की दरबारी, दिल्ली दरबारी या सगळ्या तक्रारी गेल्यानंतर राज्यातल्या या ऑपरेशन लोटसला ब्रेक लागतो का, इन्कमिंग थांबतं का, याकडे देखील लक्ष असेल. धन्यवाद सोमेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेत तासभर चर्चा केली. या भेटीत शिंदेंनी थेट मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केल्याचं कळतंय. तसंच उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीवर घेतल्यावरूनही शहांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. आपलीच मूळ शिवसेना असताना ठाकरेंना समितीवर घेण्याची गरज काय, असं शिंदेंचं म्हणणं असल्याचं सांगण्यात येत आहे. तर इकडे कल्याण डोंबिवलीसह अनेक भागात भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात ऑपरेशन लोटस राबवण्यात आलं. तसंच भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अनेक माजी नगरसेवक फोडले. भाजपच्या याच कृत्यावरून एकनाथ शिंदेंनी आणि त्यांच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर भेटीनंतर मात्र शिंदेंचा सूर बदलल्याचं दिसून आलंय. आपण रडणारे नाही तर लढणारे असल्याचं शिंदे म्हणाले. तक्रारीचा पाढा वाचणारा रडणारा एकनाथ शिंदे नाही आहे, तुम्हाला मी सांगतो. हा रडणारा नाही, लढणार आहे. आणि ते आपण पाहिलं वेळोवेळी. त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो. ज्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे प्रश्न आहेत हे इथे राष्ट्रीय स्तरावर आणण्याचा काही विषयच नसतो. त्यामुळे आम्ही काल मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बसलो, चर्चा झाली. त्यामधून एवढंच ठरलं की महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही, महायुतीमध्ये कुठेही मतभेद होणार नाहीत, याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे. आणि तशा प्रकारच्या सूचना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी दिल्या पाहिजे, अशा प्रकारची चर्चा झाली. आणि त्यामुळे आता तो विषय जो आहे तो काल तिकडे संपलेला आहे, तो दिल्लीचा विषय नाही आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे काय तक्रार केली आपण पाहूया. कल्याण डोंबिवलीतील ऑपरेशन लोटसवरून अमित शहांसमोर नाराजी व्यक्त करण्यात आली. रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष मात्र शिवसेनेचे नगरसेवक फोडतायत. मोठी रक्कम देऊन रवींद्र चव्हाण नगरसेवक फोडतात. शिवसेनेचं नुकसान करण्यासाठी कल्याणमध्ये रवींद्र चव्हाण सक्रिय आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षांनी महायुतीला सोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे. तर एकनाथ शिंदे आणि भाजपमधला वाद हा दिल्ली दरबारी गेलेला आहे. रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात तक्रार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. अर्थात आता या सगळ्याची तक्रार दिल्ली दरबारी केल्यानंतर राज्यामधल्या ऑपरेशन लोटसला चाप बसतो का, भाजपतलं मित्रपक्षांमधून होणारं इन्कमिंग थांबतं का, याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल. तर मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा, एकनाथ शिंदेंनी सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा असं एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना आदेश देताना म्हटलेलं आहे. भाजपनं शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना फोडून पक्षप्रवेश दिल्यानंतर नाराज झालेल्या शिवसेनेनं मित्रपक्षातील काही असंतुष्ट पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याची रणनीती आखली होती. 22 तारखेला मित्रपक्षातील या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सोहळा घ्यावा अशी विनंती या नेत्यांनी एकनाथ शिंदेंकडे केली होती. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गेल्या 2 दिवसात झालेल्या चर्चेनंतर हे सगळे संभाव्य प्रवेश रोखण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिलेत. महायुतीत वितुष्ट येईल असं कोणतंही काम करू नका असं शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना बजावलेलं आहे. अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. अक्षय, दिल्ली दरबारी आपलं सगळं म्हणणं मांडल्यानंतर आता एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना नेमकं काय सांगतायत आणि एकनाथ शिंदेंची रणनीती कशी बदलतीये? प्रश्न आपल्याला गेल्या 2 ते 3 दिवसात जे काही नाराजी नाट्य किंवा जे काही झालं महाराष्ट्राच्या राजकारणात ते आपल्याला माहितीच आहे. आणि त्यानंतर शिवसेनेकडून देखील भव्य तयारी करण्यात आलेली होती. आणि ठाणे, रत्नागिरी, मराठवाडा, नवी मुंबई, रायगड हे जे महत्वाचे जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यांमधले मंत्री नाराज आहेत,
त्या जिल्ह्यांमध्ये मोठ्यातले मोठे प्रवेश हे करण्याचं आयोजित करण्यात आलेलं होतं, नियोजनात होतं. त्यामध्ये भाजपचे पदाधिकारी असतील किंवा तिकडचे माजी नगरसेवक, आमदार या सगळ्या गोष्टींचे या सगळ्या लोकांचे प्रवेश जे आहेत ते ठरवलेले होते. मात्र काल जी काही बैठक झाली अमित शहा यांच्याबरोबर, त्या बैठकीनंतरचे आता पहिलंच आपल्याला एक प्रतिसाद या ठिकाणी दिसून येतो आहे. तो म्हणजे एकनाथ शिंदे यांनी कालच आल्या आदेश दिलेले आहेत की सगळे पक्षप्रवेश आता थांबवायला हवे. कारण की चर्चा झालेली आहे, मुख्यमंत्र्यांची देखील चर्चा झालेली आहे, त्याचबरोबर अमित शहा यांच्याशी देखील चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामुळे याच्या पुढे असे पक्षप्रवेश जे आहेत ते होऊ नयेत किंवा होणार नाही अशी शाश्वती मिळाल्याच्या नंतरच आता शिवसेनेने देखील आपल्याकडचे पक्षप्रवेश जे आहेत ते थांबवलेले आहेत. 22 तारखेला होणारे आता सगळे पक्षप्रवेश हे रोखण्यात आलेले आहेत आणि तसे आदेश हे एकनाथ शिंदे यांनी दिल्याची शिंदे यांच्या शिवसेनेतल्या सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. त्यामुळे महत्वाचं हेच आहे की हे जे युद्ध सुरू झालेलं होतं कुठे ना कुठे, की मित्र पक्षातलेच लोक एकमेकांचे पदाधिकारी फोडत होते, ते युद्ध आता थांबेल का, हे सगळ्यात मोठं या ठिकाणी प्रश्न आहे. त्याचबरोबर शिंदे सेनेने जरी आपले पक्षप्रवेश थांबवले असते तर देखील भाजप देखील आता येणारे पक्षप्रवेश थांबवणार का, हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे सध्या. बरोबर आहे. त्यामुळे आता मित्रपक्षांमधून होणारे पक्षप्रवेश थांबणार का हा सवाल आहे. जे काही सध्या युद्ध सुरू आहे, जसं तू अक्षय म्हणालास, ते थांबणार का हे पाहावं लागेल. पण सध्या जो काही महायुतीतला आपण ट्रेंड पाहतोय, मित्रपक्षांमधलं इनकमिंग असेल ते थांबवणं, तक्रारी, महायुतीमध्ये सगळं काही आलबेल आहे की आता या दिल्ली दरबारानंतर, दिल्लीमध्ये तक्रारी केल्यानंतर आता सगळं काही आलबेल होताना आपल्याला दिसेल? कदाचित काल जी बैठक झाली अमित शहा यांच्या बरोबर, त्या बैठकीनंतर आता महायुतीमध्ये सगळं काही आलबेल असावं अशी शक्यता आहे. कारण की ज्या प्रकारे नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती ती नाराजी उघडपणे होती. जर अंतर्गत नाराजी दाखवण्यात आली असती तर ती कदाचित बाहेर देखील आली नसते. मात्र कुठे ना कुठे शिवसेनेला देखील हवं असेल किंवा हवं होतं की ही नाराजी आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचावी आणि थेट दिल्ली दरबारी ही नाराजी घेऊन जाणं. त्यामुळे ही खूप मोठी खतखत होती आणि ते जे वितुष्ट निर्माण झालेलं होतं दोन पक्षांमधलं, दोन नेत्यांमधलं, ते कुठे ना कुठे मोठं झालेलं होतं. मात्र आता ज्यावेळी सगळं गाऱ्हाणं मांडण्यात आलेलं आहे आणि अमित शहा जे महायुतीच्या सगळ्या पक्षांचे एक प्रमुख नेते मानले जातात, त्यांच्याकडे अनेक गोष्टी या सांगितल्या जातात. वारंवार एकनाथ शिंदे देखील त्यांच्याकडेच राज्यातल्या गोष्टी घेऊन जात असतात. त्यामुळे त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर आता त्यांनी जो काही सल्ला दिलेला आहे एकनाथ शिंदे यांना, त्याच्यानंतर हे आता नाराजी नाट्य किंवा हे जे काही पक्षप्रवेश आहेत ते आता बऱ्यापैकी थांबवण्यात येतील अशी शक्यता सांगण्यात येते. अक्षय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी पाहूया. दरम्यान भाजप आणि शिवसेनेचे संबंध कितीही ताणले गेले तरी त्यांना याशिवाय पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत. सर, काय म्हणाल? एकनाथ शिंदे आता अमित शहाना भेटलेले आहेत, जे काय चाललंय बीजेपी आणि शिवसेनेमध्ये? हे आताच झालेलं नाही, हे सारखंच चाललेलं आहे. एकमेकांच्या मध्ये स्पर्धा चाललेली आहे, एकमेकांची चढाओढ चाललेली आहे. एकत्रितपणे महायुती झाली, परंतु महायुती झाल्यानंतर सुद्धा आलबेल असं दिसलेलं नाही. 2.5 वर्षामध्ये अनेक रुसवाफुगे झालेले आहे आणि मला वाटतं की BJPने आता अमित भाईंनी सांगितल्याप्रमाणे आता कोंबड्यांची गरज नाही, तसा पक्ष आणि मित्रपक्षांना संपवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. त्याचे प्रत्यंतर आहे, आता नाराजगी आहे. शिवसेना शिंदे यांच्या पक्षाचे नेते कार्यकर्ते त्यांनी टार्गेट केले भाजपला? 100%. आता असं आहे की बघा, माझ्या माहितीप्रमाणे कॅबिनेटमध्ये जो काय वाद झाला त्या वादामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपची आणि पक्षाची कठोर भूमिका घेतली. त्यांनी पण असं सांगितलं की दरवेळेला तुम्ही पक्षावर दबाव आणण्याचा किंवा सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करताय, म्हणून त्यांनी कुठेतरी कठोर भूमिका घेतली असेल आणि त्याचा प्रत्यंतर वादात झाला असेल. मला वाटतं की हे पडग आता हे सातत्याने वादत जाणार आहे, रुसवे फुके होत राहणार, पण शेवटी काही होणार नाही, पर्याय नाही. कारण पर्याय नसल्यामुळे काही होणार नाही. BJP आपलं काम करत राहणार, पक्ष वाढवत राहणार, मित्रपक्ष संपवत राहणार, हे नाईलाजाने बघत राहणार. सर, मुंबईमध्ये आता दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळे राष्ट्रवादी, तुमचा पक्ष आणि काँग्रेस वेगळी लढणार आहे. बैठकीला आम्ही समोर जाणार, त्या बैठकीत बसणार आहोत. अजूनही इतर पक्षाचा प्रस्ताव हा आमच्याकडे आलेला नाही मनसेचा. ज्यावेळेला तो रितसर येईल त्यावेळेला आम्ही निर्णय घेऊ. पवारसाहेबांनी सुद्धा सांगितलं प्रस्ताव आल्यावर त्याच्यावर चर्चा करू.
विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.